नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहिल्याप्रमाणे आपण काल जे काही याद्या प्रसिद्ध होणार अशा पद्धतीचं अपडेट दिलेलं होतं 22 जुलै 2026 रोजी. जे काही राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि प्राथमिक स्वरूपाची जी काही यादी आहे ती यादी प्रसिद्ध करण्यात आली. फक्त ते तिथं सांगण्यात आलं ह्याच्यामध्ये जे काही किती शेतकरी ह्याच्यासाठी देण्यात आलेले आहेत, के कशी होईल आणि त्याच पद्धतीनं जी काही नवीन पोर्टल आता आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे महा ऑनलाईन याच्यावरती ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. कालच्या तारखेमध्ये जे काही आपले सरकार सेवा केंद्र असतील, जे काही ऑपरेटर असतील त्यांचं ट्रेनिंग सुद्धा व्यवस्थितपणे पार पडण्यात आलं आणि त्याच नंतर मग आज रात्रीपासून जर पाहिलं तर आपले सरकार सेवा पोर्टलवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या संदर्भातील ऑप्शन सुद्धा दिसून आला आणि तो ऑप्शन आल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी तुमचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील ते त्यांचं लॉग इन वगैरे करून रजिस्ट्रेशन करून त्यांचं आधार व्हेरिफिकेशन करून संपूर्ण प्रोसेस करून ठेवलेली आहे. जशा याद्या येतील त्या पद्धतीनं तुम्हाला याद्या ऑटोमॅटिकली तुमच्या गावामध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. तरी शेतकऱ्यांना ना आता एकच प्रश्न पडलेला आहे, की मग यादी कुठं आहे? माझं नाव आहे का नाहीये? तुम्ही निवांत राहा. तुमच्या गावामध्ये तुमच्या गावात जे काही ऑनलाईन सेंटर असेल त्या ठिकाणी यादी ऑटोमॅटिक तुमच्या गावामध्ये आली जाईल. तुम्हाला कुठेही यादीसाठी धावपळ करायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या जवळचं ऑनलाईन सेंटर असेल त्यांच्याशी संपर्क करा. तुमच्या गावची यादी तुम्हाला तिथं मिळून जाईल. तुमच्या गावात जरी ऑनलाईन सेंटर नसेल, तरी सुद्धा तुमचा गावचा ग्रुपचा WhatsApp वगैरे असेल, तुमच्या गावचा कोणता एखादा ग्रुप असेल, त्यावरती सुद्धा ऑटोमॅटिकली यादी डिस्ट्रिब्यूट होऊन जाते. कारण की ह्या याद्या प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. याद्या आल्या म्हणजे संपूर्ण काही वेळामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये याद्या डिस्ट्रीब्यूट होत असतात आपापल्या गावाच्या ह्याच्यानुसार. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी यादीसाठी कुठेही धावपळ वगैरे करू नये. याद्या 1-2 दिवसामध्ये आता सुरळीतपणे पोर्टलवरती येतील. त्यानंतर के सुरू होईल आणि के सुरू झाल्याच्या नंतर जे काही पैसे पडण्याची प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे. फक्त बदल एवढाच आहे की या वर्षीची कर्जमाफी जर पाहिलं तर प्रत्यक्ष शेतकरी हजर असला पाहिजे. याचं उदाहरण का म्हणजे जे काही आधार ओ-टी-पी बेस्ड के-वाय-सी केल्या जात होत्या. समजा एखादा व्यक्ती मयत आहे. त्याचं नाव दिलेलं असेल, आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, कर्जमाफी होते किंवा काही ओ-टी-पीद्वारे करता येते. ह्या उद्देशानं जे काही दिलेले असतील, त्यांच्यासाठी आता अवघड आहे. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, की तुमची आधार व्हेरिफिकेशन होऊच शकत नाही. कारण की इथं फक्त के-वाय-सी ही आधार प्रमाणीकरणद्वारेच केली जाणार आहे. त्याच्यामुळं हा एक ऑप्शन आहे. याच्यावरती सविस्तर आपण काय तोडगा काढता येईल त्याची सुद्धा सोल्युशन आहे. ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये फक्त की याद्या आता यायला सुरू झालेल्या आहेत. पोर्टल सुरू झालेलं आहे. वेहिली यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहेत. तुम्ही याद्याची वाट पहा फक्त कुठेही धावपळ वगैरे करू नका. एवढंच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.